तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्यात। प्रत्येक पक्ष आपणच सर्वसामान्य जनतेचे कैवारी असल्याचं सिद्ध करण्यासाठी रस्त्यावर उतरलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घातलाय आणि फडणवीस सरकार विरोधात आसूड ओढलाय। पाहूया या संदर्भातला हा रिपोर्ट। पंच्याऐंशीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या शरद पवारांनी सरकार विरोधात जोरदार आक्रोश सुरू केलाय। रविवारी नाशकात एकदिवसीय शिबिरात मतचोरीचं प्रॅक्टिकल दाखवल्यानंतर पवार कुटुंबातल्या 3 पिढ्यांचे 3 प्रतिनिधी पक्षातील प्रमुख नेत्यांसह रस्त्यावर उतरले। निमित्त होतं आक्रोश मोर्चाचं। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सरकारवर प्रश्नांचे आसूड ओढायला सुरुवात केली आहे। शरद पवारांनी ज्या जीपनं मोर्चास्थळी एंट्री घेतली त्या जीपच्या बोनेटवर कांदे रचण्यात आले होते। दुसरीकडे सुप्रिया सुळे बैलगाडीवरून मोर्चास्थळी दाखल झाल्या। पवारांची तिसरी पिढी हातात माईक घेत आणि सरकारला लाखोल्या वाहत मोर्चास्थळी दाखल झाली। अखेर स्टेजवर सगळ्या नेत्यांची मोट एकवटल्यानंतर सुरू झाला फडणवीस सरकारवर हल्लाबोल। नेपाळमधल्या झेन झीच्या आंदोलनावर बोट ठेवत शरद पवारांनी राज्य सरकारला काय इशारा दिला ऐकूया। देवा भावना माझी विनंती आहे, आजूबाजूला बघा हिंदुस्थानच्या काय घडतंय ते। नेपाळमध्ये गेल्या 8 दिवसात काय घडले, राज्यकर्ते गेले, एक भगिनी आली तिच्या हातात राज्य दिलं गेलं। आणखीन काय झालं मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही। गेल्या 2 महिन्यात महाराष्ट्रातील 2000हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी शरद पवारांनी मोर्चात जाहीर केली आणि त्यासाठी त्यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। सरकार सत्ता हातात नसून दुर्लक्ष करत असेल तर बघ्याची भूमिका आम्हाला घेता येणार नाही। तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा मोर्चा आणखीन मोठा आणि उग्र स्वरूपात करेल हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो। सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा खासदार सुप्रिया सुळेंनी आक्रोश मोर्चातून दिलाय। तुम्ही शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करू, ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्ज माफी करा, 1 महिन्याचा कालावधी देऊ। जर 1 महिन्याच्या आत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर ह्या सरकारला आम्ही कुठे फिरू देणार नाही। रोहित पवारांनी देखील आक्रोश मोर्चात आजोबा शरद पवारांप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं। काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये आपण सर्वांनी जाहिराती बघितल्या देवा भाव म्हणून। अहो तिथं बेनामी जाहिराती या लोकांनी दिल्या। अहो देवा भाव आम्हाला माहित आहे, पण या सरकारमध्ये कोण बसले तर मेवा भाऊ बसले। मेवा भाऊ यांना फक्त मली टाकायचंय, यांना फक्त दलाली करायची, यांना फक्त भ्रष्टाचार करायचंय असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं। नाशकात आक्रोश मोर्चा काढणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं कांदा प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे। ज्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या अगोदर 7-12 कोरा 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 अशा प्रकारचं आश्वासन दिलं, या कांद्याने भल्याची सरकार पाडलेली आहे। शेतकऱ्यांचा तळतळाट आहे काय आहे, गेल्या काही वर्षापासून महायुतीचा एकही मंत्री कृषी मंत्री या ठिकाणी स्थिर बसलेला नाही। जोपर्यंत शेतकऱ्यांचा कर्जमाफी होत नाही तोपर्यंत या मंत्र्याला आणि महायुतीला तळतळाट लागेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि हेच टायमिंग साधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला जाब विचारायला सुरुवात केली आहे। आता शेतकरी पवारांच्या हाकेला किती प्रतिसाद देतो यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे। निलेश बुधावलेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।